पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। मिरज प्रेमनगर येथून पीडित महिलेची सुटका, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा कारवाई। पोलीस अधीक्षक सांगली यांनी जबरदस्तीने येशा व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे व पीडित महिलांची सुटका करण्याबाबत आदेश दिले होते। फ्रीडम फार्मा संस्थेकडील गोपनीय माहितीनुसार रेणुका कांबळे नावाची महिला प्रेमनगर मिरज येथील तिचे मालकीच्या दुमजली इमारतीमधील खालच्या मजल्यावरील सर्व रूम वेश्या व्यवसायाकरिता भाड्याने देते। तसेच तिच्या रूममध्ये सीमा उर्फ ज्योती मुखर्जी नावांची महिला गिऱ्हाईकाचे मागणीप्रमाणे समागमनाकरिता मुली पुरवते। या दोघी वेश्या व्यवसायाच्या कमाईवर स्वतःची उपजीविका करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तसेच आदेशानुसार प्रेमनगर उत्तमनगर येथे बातमीचे ठिकाणी बोगस गिऱ्हाईक पाठवून पोलीस अधिकारी अंमलदार व पंच असे मिळून छापा टाकला असता तेथून एका पीडित महिलेस ताब्यात घेऊन तिचेकडे चौकशी करून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेऊन कुंटणखाना चालविण्याकरिता घर भाड्याने पुरवणारी घर मालकीन महिला रेणुका शांता कांबळे वय 35 वर्षे, राहणार प्रेमनगर उत्तमनगर कोल्हापूर मिरज रोड मिरज हेच ताब्यात घेऊन पीडित महिलेची सुटका केली आहे। तसेच पीडित महिलेचे वेश्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्नावर उदरनिर्वाह करणारी एजंट महिला नामे सीमा उर्फ ज्योती मुखर्जी ही परागंध आहे। त्यांचे विरुद्ध महात्मा गांधी पोलीस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किरण रासकर हे करीत आहेत। तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार।